तर मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत मी तुम्हाला आज काही महत्त्वपूर्ण 2 ते 3 अपडेट देणार आहे. तर ही लाडक्या बहिणींसाठी खुशखबर देखील असू शकते. भरपूरशा लाडक्या बहिणींना असं वाटत होतं, की आता 2 हप्ते एकत्रित येणार का? किंवा ₹3000 लाभ हा मला येणार का? तर मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीला मी एकच सांगतो, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जेव्हा जी-आर प्रसिद्ध होतो, त्यावेळेस एकाच हप्त्याचा जी-आर प्रसिद्ध केला जातो. तर बघा, मंत्री आदित्य तटकरे असतील यांनी देखील घोषणा केलेली आहे, की आता जुलै महिन्याचा जी-आर फक्त प्रसिद्ध झालेला आहे. यामध्ये लाडक्या बहिणीला रक्षाबंधनामध्ये किंवा रक्षाबंधन बोनस ₹3000 या दोन्ही महिन्याचे जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे हप्ते वितरण येणार असा उल्लेख झालेला नाहीये. भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींचा गैरसमज आहे. सोशल मीडियावरती असं देखील व्हायरल होत आहे, की लाडक्या बहिणीला 2 हप्ते वितरण एकत्र येणार. तर मी तुम्हाला एकच सांगतो, मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत तुम्हाला जून महिन्याचे जे हप्ते वितरण किंवा जी-आर जो प्रसिद्ध झाला, त्याचेच तुम्हाला फक्त ₹1,500 इतका निधी तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. तर भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना पडलेला प्रश्न हाच होता आणि भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना अजून देखील असं वाटत आहे, की आम्हाला जून महिन्याचा देखील हप्ते वितरण आले नाहीये. तर त्या लाडक्या बहिणींना फेर तपासणीमध्ये घेतलेलं आहे. म्हणजे काही लाडक्या बहिणींना 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न होतं. अशा देखील लाडक्या बहिणींना या फेर तपासणीमध्ये घेतलेलं आहे. ज्या लाडक्या बहिणींना इन्कम जास्त आहे अथवा ज्या घरात सरकारी नोकरदार आहेत, अशा देखील लाडक्या बहिणींना फेर तपासणी सध्या देखील अजून तरी चालूच आहे. परंतु अजून तिसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री लाडक्या बहिणींच्या जी ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना पडलेला प्रश्न, की ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल किंवा ई-के-वाय-सी आमची कधी होणार? अजून तरी ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळी तुम्हाला जाऊन ई-के-वाय-सी करायला सांगितले नाहीये. ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल अजून शासनाचा कोणताही निर्णय झालेला नाहीये. मी तुम्हाला आता एकच सांगतो, तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे हप्ते वितरण एकत्र येणार असं सांगितलं जात होतं. परंतु असं होणार नाहीये. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सोमवारपासून कधीही शुक्रवारपर्यंत हप्ते वितरण तुमच्या खात्यावरती कोणत्याही वेळी होऊ शकते किंवा तुमच्या खात्यावरती ₹1,500 इतका लाभ जमा होऊ शकतो. आता फक्त जुलै महिन्याचं हप्ते वितरण येणार आहे. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाबद्दल जो बोनस होता तो असा येणार नाहीये. तुम्हाला जुलै महिन्याचा ₹1,500 चा लाभ तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. तर हीच आहे महत्त्वपूर्ण अपडेट आणि मराठी योजना YouTube चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट मिळून जातील. धन्यवाद.